तुला काय गरज होती? गरज नव्हती म्हणजे माझ्या समोर हे सगळं घडत असताना मी निमूटपणे ते बघायला पाहिजे होतं. तसं नाही रे, त्या क्षणी तुझ्या वाचवलंस हे उत्तमच झालंय. पण आता पुढे काय? त्या घरमालकाने यांना घराबाहेर काढलं तर? असं काही होणार नाही. ते पाणी दे. बरं वाटतंय? सर सॉरी सॉरी सॉरी. तुझ्या वडिलांचा फोन. मी त्यांना काही सांगितलेलं नाही. बाबा बापरे, खूप उशीर झालाय. हॅलो बाबा, मी येते. हा, मी लगेच येते घरी. मी कॉलेजमध्ये एका कामासाठी अडकले होते. मी येते. माझी बॅग. यानंतर तू काही करणार नाही तुला. आणि जर कधी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याला आजच्या दिवसाची आठवण करून दे. चल, मी तुला सोडून येतो. नाही नको, मी जाईन. थँक्यू. मी थांब की जरा, अभि येतच असेल. काय करू थांबून दादा? इथे कॅफे मध्ये मला एकटीला सोडून निघून गेला तो. खरंच काही कळत नाही. म्हणजे सगळं ना अगदी व्यवस्थित चाललं होतं. नेमकी ती गौरी मध्ये तडमडली. ती आली म्हणून तो तुला सोडून निघून गेला? हो ना. आय डोंट अंडरस्टँड. हे सगळं कोइन्सिडन्सनी होतंय का ती मुलगी मुद्दामून आमच्या मध्ये येते? आता मी काय करू आता? अगं ती तर आपली कोणीच नाहीये, पण अभि तर आपलंय. तू त्याला ऐकवलं पाहिजेस. ए अभि आला वाटतं. तू आता शांत हो, तू काहीच बोलू नकोस. हे बघ, मी तर म्हणतो तू बोलूच नकोस. त्याला कळू दे. त्याने सॉरी म्हटलं पाहिजे. जाऊ दे ना दादा. अभि काही कोणाला सॉरी म्हणणार नाही. इट्स ओके. मी निघते. आय एम सॉरी. मला न सांगता निघावं लागलं त्याबद्दल सॉरी. मलाही काहीतरी बोलायचं. इट्स ओके. मी नाही रागवलं. कारण शेवटी माणुसकी महत्वाची. रागिणी, अगं तुझा मोबाईल राहिला होता. ओ थँक्यू. दादा, अरे तू रागिणीला एकटीला सोडून निघून आलास. अर्पिता, अगं सोड ना. मी म्हंटल ना, मी खरंच नाही चिडले. आणि जे योग्य आहे तेच केलं त्याने. इनफॅक्ट आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. पण मी असंच नाही जाऊ देणार तुला. आज नाही तर उद्या शिक्षा भोगावीच लागेल. नक्की. दिलेला शब्द आणि झालेल्या चुका मी कधी विसरत नाही आणि विसरूही देत नाही. सॉरी अगेन. अभि, सॉरी म्हणून तू तुझी अर्धी शिक्षा भोगलीच आहेस. आता उरलेल्या अर्ध्या शिक्षेसाठी तुला जेव्हा निवांत वेळ असेल तेव्हा सांग. आपण भेटूया. बाय बाय. दादा, अरे त्या पद्मिनी मॅम जेवतच नाहीयेत. बघ ना.
भेटणार आहे ती आली मला भेटायला येणार ती मॅडम आली ती आली कधी येते ती परत आली ना ती बोलव ना तिला ती आली आहे ना कुठे आली होती आली आली होती ती मग तिला बोलवलं थांबली नाही तुम्ही जेवला नाहीत तर निघून जाईन म्हणाली गेली निघून निघून गेली मी जेवते तिला बोलव ना बोलवीन मी शपथ घेते जेवते पण नक्की जेवाल ना हो मी जेवते बोलव ना ती आणू मी जेवते मी जेवते मी गौरीताई आली, गौरीताई आली. बाबा आले का? जॅकी विषयी बाबांना काही सांगितलेलं नाही. तू कुठे कॉलेजला होतीस ना मग एक फोन करता नाही आला तुला अहो तुम्ही पण ना कितीच रागा करताय राहून गेलं असेल गडबडीत काळजी वाटते ना बाबा सॉरी सॉरी परत नाही होणार असं. बरं ठीक आहे हात पाय धुवून जेवायला बसू चल चल तुम्ही बापुडे आम्ही आले चल मला तुझं काय तू पण जा ना हात धुवून घे. अगं त्या जॅकीने तुझ्यासोबत काही नाही काही नाही झालंय. काही केस ना बाळा. हो सगळं व्यवस्थित. मला खूप भूक लागली जेवायला वाढणं पटकन. मी आलेच आलेच. नक्की काय झालं तुझा चेहरा बघून कळतंय सांग. काही नाही. तो निर्लज्ज जॅकी कसाही वागत होता माझ्यासोबत. ताकद खाणारडा कुठला तेही सगळ्यांसमोर. मग काय कॅफे मधल्याच एका माणसाने बदडलाय त्याला. तू हे प्लीज आई बाबांना कोणाला सांगू नकोस. नाही नाही मी त्यांना काही सांगणार नाही. बघ तू कोणाला काही बोलली नाहीस ना. अगं कोणाला काही सांगू नकोस. जॅकी नीच हलकटच आहे. अगं पण त्याने तुला काही केलं नाही ना. तुला लागलं नाही ना कुठे काही. मी बरी. तिला भेटायला वाट बघते ग मी तुझी. ये ना ग ये ना. ठीक आहे भेटायला येईल ना मला. तन्वी विसरली नाही ना मला. ती तन्वी नाहीये गौरी आहे गौरी. मी जेवते जेवते सांगेन येईल ते. मी बोलवीन मॅडम ती नक्की येईल. तुम्ही जेवा आधी. खरं म्हणजे या सगळ्याची सुरुवातच व्हायला नको होती. अरे हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. ए चल हट ना. मी बांधतो फ्रेंडशिप. पण तू का मानतोयस? तो माझा मित्र आहे. होईन ना. नको.
अगं अरे नको बांधतो ग बांधतो. नको नको. हॅपी फ्रेंडशिप डे. शपथ, न्यू ऍडमिशन आणि रिकामा हात. आज फ्रेंडशिप डे आणि तुझा हात कोरा. हात दे ना, तू फ्रेंडशिप बँड बांधतो. नाही नको. फ्रेंडशिप बांधतो ना. नाही पण मला नाही बांधायचं अगं, बँड. काय काय होतंय, काय प्रॉब्लेम काय? ए एक्सक्यूज मी. हॅलो. काय फालतूपण आहे? हा? फालतूपणा. आज फ्रेंडशिप डे आहे. मी फक्त फ्रेंडशिप बँड बांधतोय, फ्रेंड बनवतोय, गर्लफ्रेंड नाही. ए दे हात, दे बांधतो. हात फ्रेंडशिप. एका महान व्यक्तीने म्हटलंय, मैत्री नाही तर काहीच नाही, आणि खऱ्या मैत्रीत घाई नाही. त्याच महान व्यक्तीने अजून एक वाक्य म्हटलंय, मैत्रीमध्ये मस्ती नाही आणि मैत्रीची जबरदस्ती नाही. ती नाही म्हणते तर सोडून दे ना यार. मी तिला तेच सांगतोय, मलाही नाही ऐकायची सवय नाहीये. एकदा ठरवलं की ठरवलं. करेक्ट आहे. माझंही तसंच आहे. एखाद्या मुलीने नाही म्हटलं तरी तिच्यावर केलेली जबरदस्ती मी नाही पाहू शकत. आणि प्रॉब्लेम असा आहे ना की आज आहे फ्रेंडशिप डे. आपल्या मैत्रीची छाप समोरच्यावर सोडणं म्हणजे खरी मैत्री. आणि मित्रा, मैत्री लादायची नसते, कमवायची असते. ए कोण आहेस तू? काय बोलतोयस? चल. मित्रा, तू एकटा आहेस हे माझ्या बाजूने अख्खं कॉलेज आहे. माही म्हणतात मला. त्यामुळे आता तूच ठरव काय करायचं आणि काय नाही ते. ठरलं की निघायचं. हॅपी फ्रेंडशिप डे. माहीम, मगाशी तू एकदम करेक्ट म्हणाला होतास. मैत्री लादायची नसते, कमवायची असते. खरं तर ह्या आधी माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता. म्हणजे हे बँड वगैरे मला फॉर्मॅलिटी वाटायचं. पण आज तू बोलल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली आहे की मैत्रीची आठवण असायला हवी. म्हणून हे आपल्या गोड मैत्रीची गोड आठवण. फ्रेंड्स,
हॅपी फ्रेंडशिप डे. कसं आहे यार? इतक्या दिवसांनी भेटतो यार. कसं आहे यार? हॅपी फ्रेंडशिप. सो गाईज, आज तुम्ही पाहू शकता की आमच्या कॉलेजमध्ये फ्रेंडशिप डे साजरा केला जातोय. गाईज कम ऑन गाईज, लेट्स सेलिब्रेट. हे कॉलेज इतर टिपिकल कॉलेज सारखं नाहीये. इथे शिकायला येतोस की असले व्हिडिओ बनवायला येतोस? इथे शिक्षण हाच उत्सव आणि त्यात मिळालेलं यश हे त्याचं सेलिब्रेशन. ही असली थेरं करायची असेल तर कॉलेजच्या बाहेर करायची. कळलं? चला वर्गात. काय आहे अभि? अरे मुलांच्या हक्काचा दिवस आहे आज, जो वर्षातून एकदा येतो. मैत्रिणी ना मुलांसाठी आहे ना एखाद्या सणासारखा आहे. सण हा साजरा करायचा असतो, वाया घालवायचा नसतो. आणि माझ्यासाठी शिक्षणासाठी दिलेला 1 आणि 1 मिनिट महत्वाचा आहे. तो असा वाया घालू देणार नाही मी. कम ऑन अभि, हे बघ नेहमी तू कॉलेजला 8:55 येतोस. त्याआधी मुलांचं सेलिब्रेशन चालू होतं. तू 8:45 आलायस. हे बघ अभि, तुला असं नाही वाटत का तू जरा जास्तच हायपर होतोयस? ही असली थेरं बघितली ना तिडीच जाते डोक्यात माझ्या. तू आज लेक्चर ऑफ दिलं असशील? हो, कारण मी तुझ्यासारखा हिटलर नाही होऊ शकत. म्हणजे आता तू मोकळा असशील? हो. का? एक काम होतं माझं. तो असा इथे बसला होता, अभिमन्यू सर मागून आले, त्याला असं पकडलं, इकडे आणलं आणि एक अशी साट मारली. एकदाच? नाही मग अशी एक ठेवली, एक मारली आणि मुक्का मारला. हे सगळं अभिमन्यू सरांनी केलं. आणि एवढंच नाही, हे सगळं करत असताना मला तर असं वाटत होतं ना की एखाद्या फिल्मचा सीन चाललाय आणि अभिमन्यू सर त्या फिल्मचे हिरो आहेत. काय त्यांचा राग, काय त्यांचा ऍटिट्यूड, एकदम असे डॅशिंग दिसत होते का. आणि मग गौरीने अभिमन्यू सरांच्या तोंडावर डायरेक्ट पाणी फेकलं. काय? ए उगा काही पण बोलू नको. ते शिंपडलं होतं. असं शिंपडलं? शिंपडलं बिंपडलं नाही, अख्खा जार मोकळा केला तोंडावर. उगाच काहीतरी काय बोलतोय, गप्पा बस. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. माझा पण विश्वास बसत नव्हता हिने असं केलंय. गौरी, पण तू अचानक असं कसं काय केलंस ग? तेच तर ना, मी असं का करीन? म्हणजे वेड लागलं होतं तुला म्हणून हिने असं केलंय? असं काही झालं नव्हतं. हा जरा जास्तच करून सांगतोय. असं काही जास्त वगैरे नाही, असंच झालं होतं. मी स्वतः बघितलंय. तुम्ही दोघं जरा शांत व्हा. आणि जे झालं ना ते झालं. आता हे सगळं अण्णांना कळू देऊ नका. आम्ही अण्णांना कशाला? तुम्ही तर क्या करणे घ्या. क्लास चालू असताना क्लासमध्ये जाणे घ्या. अण्णा, ते आज फ्रेंडशिप डे आहे ना, म्हणून गौरीला फ्रेंडशिप बँड बांधायला आले होते. गौरी, हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. अनु,
मी फक्त तुझ्यामुळे या कॅन्टीनमध्ये काम करते. थँक्यू यार. वेलकम. आणि हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. चला ते फ्रेंडशिप झालं आता क्लासमध्ये जाणे क्लासमध्ये. आज फ्रेंडशिप डे ना, गौरी स्पेशल मेन्यू बनवणार आहे. पण काय मेनू? ए गौरी बोल की. हा बोल. स्पेशल मेनू मिसळ बनवू का? हा, एकदम स्पेशल वाली मिसळ. फ्रेंडशिप मिसळ. बेस्ट बेस्ट ग्रेट आयडिया म्हणतो मी. हा चालेल चालेल. ओके ओके. अण्णा बोलवली तुम्ही. हा ओके. काल कशी वागलीये मी अभिमन्यू सरांशी ते काही नाही, त्यांचे आभार मानायलाच पाहिजे. आज ना मस्त मिसळ घेऊन जाते त्यांच्यासाठी आणि मग त्यांना थँक्स म्हणेन.